मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र आता याच मुंबई महानगर प्रदेशाला जागतिक आर्थिक केंद्र बनवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने हालचाली सुरू केल्यात. आपण सगळ्यांनीच याआधी तिसऱ्या मुंबईविषयी ऐकलेलंच असेल. मात्र आता चौथी मुंबई सुद्धा विकसित केली जाणार आहे. पालघरमध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराच्या जवळच ही चौथी मुंबई आता उभारण्यात येणार आहे. आणि यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा यासाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे ही चौथी मुंबई आहे तरी काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. त्याचा फायदा काय, ती कशी असेल, हे सगळंच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण सगळेच जाणतो की राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करावा लागलाय. कारण याआधी नेहमीच ही भूमिका अजित पवारांनी निभावली होती. दरम्यान या अर्थसंकल्पामध्ये मुंबईसाठी महत्त्वाची घोषणा करत मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मुंबई 3 आणि चौथी मुंबई ही विकसित करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. तर सुरुवातीला म्हटल्यानुसार तिसरी मुंबई म्हणजे काय, तर मुंबई 3 अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवा परिसरामध्ये तिसरी मुंबई विकसित करण्यात येणार असून या अंतर्गत कर्नाळा, साई चिरणे, रायगड, पेन, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अधिसूचित क्षेत्र, ग्रीनफील्ड क्षेत्र म्हणून विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. आणि या भागामध्ये मुंबई 3 विकसित करण्याचं सरकारचं लक्ष आहे. दरम्यान याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ याआधी सुद्धा केलाय, ज्यामध्ये आपण तिसरी मुंबई काय आहे, त्याचे फायदे काय, अशा सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोललेलो आहोत. त्यामुळे ते देखील व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता आपण पाहूयात की चौथी मुंबई नेमकी काय आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे आणि राज्य सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या चौथी मुंबईची उभारणी पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर परिसरामध्ये करण्याचं नियोजन करण्यात आलंय. समुद्रकिनाऱ्यापासून 20 मीटरपेक्षा अधिक खोली असलेलं वाढवण बंदर हे देशातील एकमेव नैसर्गिक खोल पाण्याचं बंदर मानलं जाते आणि त्याची क्षमता जवळपास 298 मिलियन टन इतकी असणार आहे. या बंदरातून कोळसा, सिमेंट, केमिकल आणि तेल यांची मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक होणार असून देशातील महत्त्वाच्या बंदरांपैकी ते एक ठरणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून वसई विरारपासून पुढे पालघरपर्यंत चौथी मुंबई ही विकसित करण्याची योजना आहे. तसंच मुंबईतील कोस्टल रोडला सुद्धा थेट पालघरच्या वाढवण बंदराशी जोडण्याची तयारी देखील केली जाते. यामुळे मुंबई आणि या नव्या शहरामधील दळणवळण सुद्धा अधिक वेगवान होणार आहे. याशिवाय देशातील पहिली बुलेट ट्रेन सुद्धा याच भागातून धावणार असल्याने तिचे एक महत्त्वाचं स्टेशन सुद्धा पालघर जिल्ह्यामध्ये उभं केलं जाणार आहे. वाळवण बंदराभोवती सुमारे 512 चौरस किलोमीटर परिसरामध्ये चौथी मुंबई विकसित केली जाणार असून गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या या प्रकल्पात महाराष्ट्रातील डहाणू हे एक प्रमुख केंद्र असणार आहे. याचबरोबर मुंबईशी जलद संपर्कासाठी हायस्पीड रेल्वेचा सुद्धा पर्याय या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे, ज्यामुळे नागरिक अवघ्या 30 मिनिटांमध्ये मुंबई गाठू शकतील असं नियोजन हे केलं जाणार आहे. या प्रकल्पासाठी वसई विरारपासून पालघर आणि डहाणू परिसरातील एकूण 107 गावांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामध्ये डहाणू तालुक्यातील 11 गाव आहेत, तर पालघरमधील 25 गावं, त्याचबरोबर वसई, जव्हार आणि तलासली तालुक्यातील सुद्धा काही गावांचा समावेश करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईवरील वाढता ताण कमी होण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग, रोजगार आणि पायाभूत सुविधांचा विकास होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते. आणि इतकंच नव्हे तर देशातील 8 मोठे प्रोजेक्ट डायरेक्ट या चौथ्या मुंबईशी सुद्धा कनेक्ट केले जाणार असल्याचं म्हटलं जातंय, ज्यामध्ये दिल्ली मुंबई द्रुतगती मार्ग, बोईसर बुलेट ट्रेन स्टेशन, विरार बुलेट ट्रेन स्टेशन, वाढवण खोलसागरी बंदर, वाढवण विमानतळ, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, उत्तन विरार पालघर सी लिंक, इगतपुरी वाळवण द्रुतगती मार्ग आणि विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर यांचा यामध्ये समावेश असणार असून चौथ्या मुंबईला हे सगळे प्रकल्प जोडले जाणार आहेत. शिवाय या प्रकल्पाअंतर्गत लॉजिस्टिक आणि वेअरहाऊसिंगसाठी नवीन प्रकल्प सुरू करण्यात येतील. झोपडपट्टी पुनर्वसनामार्फत 30 लाख झोपडपट्टी धारकांच्या पुनर्विकासासाठी सुद्धा गृह आराखडा तयार करण्यात येणार आहे. आणि याचबरोबर MMRमध्ये 10 लाख नवी घरं सुद्धा उभारणार असून मुंबईत कुठेही अनधिकृत बांधकाम होऊ नये यासाठी देखील रोडमॅप तयार केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. याशिवाय शहरी सेवा सुद्धा डिजिटल करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान चौथ्या मुंबईच्या निर्माणात वाढवण बंदर हा प्रकल्प जितका महत्त्वाचा आहे, तितकाच वर्सोवा विरार पालघर सी लिंक हा प्रकल्प सुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आणि या प्रकल्पामुळे नरिमन पॉइंट ते पालघर हा प्रवास केवळ 1 तासामध्ये करणं शक्य होणार आहे. वाढवण बंदरामार्गे आलेला माल साठवण्यासाठी सुद्धा लॉजिस्टिक पार्क इथे बंदरामुळे उद्योग विश्वातील अनेकांची या भागामध्ये ये-जा सुद्धा वाढेल आणि त्या पार्श्वभूमीवर पंचतारांकित हॉटेल
उभं राहण्याचं प्रस्तावित आहे. मनोरंजनाच्या अनुषंगाने सुद्धा रिक्रिएशन ग्राउंड इथे असतील आणि यामध्ये गॉल्फ कोर्सचा सुद्धा समावेश करण्यात येणार असल्याचं म्हटलं गेलंय. याचबरोबर कन्व्हेन्शन सेंटर सुद्धा उभारली जातील आणि वाढवण बंदर ते दिल्ली मुंबई डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर दरम्यान मालाची जलद आणि पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी रेल्वेचा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर इथे उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर नव्या शहरामध्ये हेलिपॅड, एअर स्ट्रीप उभारण्याचं सुद्धा नियोजित करण्यात आलंय. शिवाय हे शहर आर्थिक वृद्धीला गती देणारं आणि रोजगार निर्मिती करणारं सुद्धा केंद्र असेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. म्हणजे चौथी मुंबई रस्ते महामार्ग, बुलेट ट्रेन, हायस्पीड रेल्वे आणि त्याचबरोबर समुद्रमार्ग अशा सगळ्याच मार्गांनी जोडली जाईल, ज्यामुळे नागरिकांना प्रवास करणं सहज शक्य होणार आहे. एकूणच काय तर चौथी मुंबई ही आधुनिक पायाभूत सुविधा, मोठं बंदर आणि वेगवान दळणवळण यावर आधारित एक नवं आर्थिक शहर असणार आहे. आणि भविष्यात चौथी मुंबई अस्तित्वात आली तर ही नव्याने बसणारी चौथी मुंबई, मुंबई, नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईपेक्षा सुद्धा सुपर कनेक्टिव्हिटी असणारं शहर ठरेल, यात मात्र काही शंका नाहीये. तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र तुम्हाला चौथी मुंबईबद्दल ऐकून काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या ठळक बातम्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.